नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे बोल एमएचच्या चहा आणि बरंच काही या पॉडकास्टमध्ये. आपण या पॉडकास्टमध्ये अशा लोकांना भेटतो आहोत की ज्यांची स्टोरी आपल्याला जाणून घ्यायची. आणि आज असा व्यक्ती की आजचा प्रत्येकाच्या घरामध्ये जे वर्तमानपत्र येतं त्या वर्तमानपत्रामध्ये जो फोटो असतो आणि त्या फोटोच्या खाली ती बातमी जिवंत करणारा जो फोटो असतो आणि त्या खाली लिहिलं असतं छायाचित्रकार. आपल्याला ती बातमी वाचताना तो फोटोकडे आपण बघतो आणि फोटोकडे बघितल्यानंतर बातमी खरोखर जिवंत वाटते आणि ती बातमी जिवंत करणारा जो छायाचित्रकार आहे, तो आज आपल्याकडे आलेला आहे. त्यांचं नाव आहे नितीन अरुण पाटील. खूप खूप स्वागत आहे नितीन पाटील आपलं, की आजपर्यंत अनेक वर्तमानपत्रामध्ये फोटोच्या खाली जे नाव लिहिलेलं असतं नितीन पाटील, छायाचित्रकार, फोटो सौजन्य नितीन पाटील. आणि आज खरोखर त्या फोटोच्या मागचा जो कलाकार आहे, फोटोच्या मागचा जिवंत करणारा, बातमी जिवंत करणारा हो, व्यक्ती हो. आज आपल्याकडे आलेला आहे. खूप खूप मनापासून तुमचं या कार्यक्रमात स्वागत. ह्या छायाचित्रकार किंवा फोटोग्राफी याकडे कसा वळलात? मी एक साधारण 10वी पासून आमच्या पारंपरिक स्टुडिओ आजोबांपासून आमची फोटोग्राफीचा वारसा आहे. 10वी पासून मी फोटोग्राफी या क्षेत्रात म्हणजे ती आवड असल्यामुळं मी तिकडं वळलो. आजोबांसोबत म्हणा, काकांसोबत वगैरे यांच्यासोबत आम्ही राहून त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकून घेतल्या फोटोग्राफीतल्या वेगवेगळ्या ट्रिक. आणि त्यावेळेपासून आणि त्यातल्या त्यात मला छंद म्हणजे एक आवडच होती फोटोग्राफीची. त्यामुळं तेव्हापासून मी फोटोग्राफीमध्ये पडलो. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर जाणं किंवा काही फोटोग्राफीला बाहेरचे निसर्गाचे वगैरे असं फोटो काढणं, असं त्यात मला गोडी निर्माण झाली. त्यामुळे भटकंती करायला लागलो फोटोग्राफीसाठी. म्हणजे खास करून फोटोग्राफीसाठी भटकंती करण्यात आली. म्हणजे तुम्ही आता सांगितलं, की आजोबांपासून, वडिलांपासून, काकांपासून हा सगळा फोटोग्राफीचा जो व्यवसायच होता. पण मग इकडे कसे वळलात, की जे आपण बातमीदार म्हणतो किंवा हां, त्याच्यामध्ये तिकडे कसे वळलात? हां. एकदा साधारण 95-96 मध्ये धुळ्याला एक वर्कशॉप होतं फोटोग्राफीचा. त्या फोटोग्राफीच्या वर्कशॉपमध्ये मी तिथं गेलेलो. त्या ठिकाणी एक असं होतं, एक मॉडेलचं सगळेजण फोटोशूट करत होते. ते फोटोशूट करताना मग तसा तो फोटो पेपरला आलेला त्यावेळेस. आणि 25 वर्षापूर्वी, 25 एक वर्ष पूर्ण जास्त झाले असतील. त्यावेळेस तो फोटो आलेला. मग तिथं तो फोटो माझा होता किंवा हे फोटो येतं असं तसं. मग आपण पण फोटो इथले नंदुरबारचे द्यायला पाहिजे बुवा, असं करून मला तेव्हापासून थोडीशी आवड निर्माण झाली. वेगवेगळे वर्तमानपत्रांमधले फोटो बघायचो. मग आपण पण काही वेगळे फोटो काढतो बुवा, तर ते द्यायला पाहिजे, असं म्हणून मग मी सुरुवात केली होती वर्तमानपत्राच्या फोटोग्राफीसाठी. म्हणजे सुरुवात हां. कोणत्या वर्तमानपत्रापासून झाली? सुरुवात मी दैनिक गावकरीला फोटो दिले होते सुरुवातीला. गावकरीपासून सुरुवात केली. त्यानंतर मग गावकरीला त्यावेळेस ब्लॅक एंड व्हाईट फोटो असायचे. पेपर पण ब्लॅक एंड व्हाईटच होता. हं, हं. तर ब्लॅक एंड व्हाईट फोटो काढून तो डेव्हलप करायचा. डेव्हलप करून स्वतः डेव्हलप करून मग अर्धा तास, 1 तास तो बनवायला लागायचा. तो प्रिंट दिल्यानंतर मग तो स्कॅन करून तो पाठवला जायचा. असं ते सगळं हे असायचं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा 4 दिवसांनी लागायचा फोटो. असं हे नाही. म्हणजे तो जो काळ होता तो ब्लॅक एंड व्हाईटचा ब्लॅक होता. एंड व्हाईटचा मग तो कॅमेरा सुरुवातीला. कोणता होता? म्हणजे त्यावेळचा कॅमेरा? त्यावेळेस निकॉनचे होते. FM2 त्यानंतर पेंटॅक्स वगैरे असे कॅमेरे होते. हं, हं, हं. त्या कॅमेऱ्यावर घेऊन मी त्यानंतर मग आणखीन वेगवेगळे बरेच कॅमेरे आले. पण निकॉन आणि पेंटॅक्स वगैरे हे असेच चालायचे त्यावेळेस जास्त बरं. करून. मग नंतर वाढले दुसरे. बरं. सुरुवातीचा जो काळ तुम्ही सांगितला, की 10वी-12वी पासून मी तिकडे त्या फोटोग्राफी याच्याकडे वळलो. असं कधी वाटलं का, की ह्या फोटोग्राफीमुळे किंवा या छंदामुळे माझं शिक्षण राहिलं? हो, हो, हो. काय झालं 10वी-12वी केली मी जेमतेम. 12वी केल्यानंतर एफ-वायला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर माझ्याकडून मग तेव्हापासून म्हणजे फोटोग्राफीला फुल याला तोपर्यंत पूर्ण ट्रेन होऊन गेलो होतो मी. मग त्यावेळेस मी बाहेर लग्नांचे ऑर्डर वगैरे असं फोटो काढायला जायचो. मग त्याच्यात लागल्यामुळं काय होऊन गेलं इकडं थोडंसं फार म्हणजे थोडं नाही बऱ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. त्यामुळं मग काय झालं मी फोटो ऑर्डरला वगैरे असायचो. त्यामुळं परीक्षा देणं गेलो तर मग काही हे हं, नाही हं, हं, हं. किंवा मग 1-2 पेपरलाही गेलो नाही. मग त्यानंतर म्हणजे एफ-वायला ॲडमिशन घेतल्यानंतर तसंच राहिलं. म्हणजे छंदामुळे शिक्षणाचा हो, खंड हो, हो. पडला असं आपण म्हणू हो, शकतो. हो, हो, हो. मगाशी एकदा उल्लेख केला, की मी कॅमेरा घेऊन तुम्ही भटकंती करायचे.
तर हा भटकंतीचा प्रवास कसा सुरू झाला आणि कुठून सुरू झाला? हे नंदुरबार जिल्हा अगदी म्हणजे सातपुड्यात निसर्गरम्य असं वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यात भरपूर काही निसर्ग सौंदर्य आहे. लोकं बाहेर जातात इकडं-तिकडं. नंदुरबारमध्ये सुद्धा काश्मीरसारखं एक ठिकाण आहे. फार म्हणजे आणखीन वेगवेगळे तोरणमाळ म्हणा किंवा तिनसमाळ असे वेगवेगळे ठिकाणे. त्यानंतर इथली संस्कृती, इथलं काही भौगोलिक परिस्थिती सातपुड्यातली वेगवेगळे ते सगळं हे करण्यासाठी मी बाईकवर बऱ्याचदा म्हणजे इवन तोरणमाळ असेल, तिनसमाळ असेल, धडगावकडच्या काही भागात भरपूर ठिकाणी मी बाईकवर गेलेलो आहे. सकाळी लवकर निघायचं, सायंकाळपर्यंत येऊन जायचं असं. हां, हां. त्यात मग वेगवेगळे फोटो घेणे हे ते. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की धडगाव किंवा तोरणमाळ किंवा तिकडचा किंवा नर्मदापासून तर सगळा आदिवासी पट्टा तो तुम्ही कव्हर केलेला हो. आहे. त्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिक होतं का, की आपल्याला असेच फोटो काढायचे किंवा तसेच फोटो काढायचे, असं डोक्यात काय असायचं का? का मग जे दृश्य दिसलं, जे हां. टिपवावंसं वाटलं ते केलं? हो, हो. काही काही असं मनात असायचं, की बुवा तिथे गेल्यानंतर निसर्गाचे तर ते जे आहे ते मिळतं. पण त्यातल्या त्यात संस्कृती दर्शविणारं जसं आदिवासी संस्कृती प्रामुख्याने आपला भाग जो आहे आदिवासी संस्कृतीचा, तो त्या भागातले वेगवेगळं काहीतरी कल्चर त्यांच्या संस्कृती टिपण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा असतील, त्यातल्या त्यात होळी आहे. होळीची परंपरा, काठीची राजवाडी होळी असते. तर तिथं गेल्या 25 वर्षापासून एखाद दुसरं वर्ष नसेल गेलं मी, पण 25 वर्षापासून तिथं दरवर्षी जातोय. तिथली होळी पण फार चांगली आणि अगदी जोरदार असते. तिथं सांस्कृतिक असं हे असतं वारसा. त्या राजवाडी होळीचं जवळपास तुम्ही 25 वर्षापासून तिथले फोटो वगैरे काढताय. त्याची काही आठवण आहे का? त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काय होतं, सातपुड्यातल्या ज्या काही आदिवासी बांधव आहेत, हे त्यांच्या कामासाठी बाहेरगावी गेलेले असतात. म्हणजे स्थलांतरित झालेले मजूरसुद्धा 5 दिवसांसाठी 5-7 दिवस, 8 दिवसांसाठी आपल्या गावाकडे येतात. अगदी म्हणजे ते सगळं अ, आपले कामधंदे सोडून, सगळं विसरून आपल्या संस्कृती जपण्यासाठी किंवा समाजासाठी एकत्र होतात आणि तो एकत्र झालेला क्षण, तो टिपण्याच्या आपल्याला हे मिळतं, संधी मिळते आणि त्यातल्या त्यात त्यांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान आणि जी काही एकत्र येण्याची जी पारंपरिक जी पद्धत आहे किंवा संस्कृती आहे, ती दिसते. त्यांचे नृत्य, कला अशा सगळ्या गोष्टी वेगवेगळे जसं चेहऱ्यावर टिपके लावून, त्यानंतर वेगवेगळे दागिने चांदीचे, त्यानंतर मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या हे केलेले असतात. ते फोटो घेण्यासाठी एक वेगळं हे होतं आणि म्हणजे त्यांना बघून आपल्याकडे जे काही गावातली जे काही सगळ्या गोष्टी आपण शहरी भागातल्या लोकांकडे असतात, ते त्यांच्याकडे बाकी गोष्टी नसताना सुद्धा ते आपल्या सण, उत्सव, परंपरा कायम टिकवून ठेवली आहे त्यांनी. ती एक त्याच्यातनं फार काही शिकायला मिळतं आणि एक आनंदही मिळतो आपल्याला. म्हणजे आतापासून 25 वर्षापूर्वी तुमचा सगळं तुम्ही सांगत आहात, की तिथून सुरुवात झालेली आहे. राजवाडी होळीला तुम्ही तेव्हाचे फोटो काढा. आत्ता जर पाहिलं तर आता खूप मीडिया मोठा झालेला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. तेव्हा तर काही तशा काही गोष्टी नव्हत्या. बरोबर. आणि मग तेव्हा राजवाडी होळीची जी ओळख आहे, ती तुम्ही तुमच्या फोटोच्या माध्यमातून दाखवली. म्हणजे अर्थातच असं असं म्हणू शकतो, की त्या काळातला जो राजवाडी होळीचा जो प्रथा आहे, तो तुम्ही लोकांपुढे आणला, हो, असं हो. म्हणायला काही हरकत नाही. राजवाडी होळीबरोबरच अजून कुठला असा उत्सव आहे, की ते तुम्हाला खूप लक्षात राहिलं? त्याच ठिकाणी काठीला आपल्या दसरा निमित्त एक घोड्यांची शर्यत होते. जी सुमारे 500-600 वर्षापासून सुरू आहे. जसं हं. होळीला 700-800 वर्षाची परंपरा आहे, तसंच ह्या घोड्यांच्या शर्यतीला पण ती परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी असते. 2-3 दिवस ती चालू असते. तर म्हणजे परिसरातले जे काही सातपुड्यातले दोन्ही-तिन्ही तालुक्यातले लोकं आणि काही गुजरातमधून इकडं एम-पीमधनं असे लोकं येतात. कमीत कमी 50,000 पासून तर लाखापर्यंत तिथं लोकं असतात आणि तिथलाही एक आनंदाच देणारा आणि एक वेगळा क्षण तो असतो. तोही एक फार आनंददायी असतो. म्हणजे तो जो तुम्ही उत्सव सांगत आहात घोड्यांचा उत्सव, तो आणि चेतक फेस्टिव्हल हा वेगवेगळा आहे का? तो वेगळा आहे. तो बरोबर. पाडातला फक्त दसऱ्यानिमित्त होणारा म्हणजे पारंपरिक सुरू असलेला उत्सव आजही तो सुरू आहे. हं, हं, हं. तो आणि हा
वेगळं आहे, वेगळं वेगवेगळं आहे. मग तिथला काय अनुभव आहे? चेतक फेस्टिवलचा काय अनुभव आहे? चेतक फेस्टिवलमध्ये गेल्या ह्या 10-12 वर्षापासून चेतक फेस्टिवल करतायत. यापूर्वी म्हणजे यात्रा, सारंगखेडा यात्रा तर शेकडो वर्षाची परंपरा आहे. हो. फेस्टिवल आता एक 15 वर्षापासून सुरू झालं आणि त्यांनी एक 8-10 वर्षापासून वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. त्यात घोड्यांची शर्यत असेल किंवा वेगवेगळे स्टॉल्स लावणे किंवा काही गोष्टी त्यांनी ॲड केल्या आहेत. तर त्यावेळेस तिथंही मी भरपूरदा गेलो आहे. दरवर्षी म्हणजे मॅक्सिमम जातोच. तर तिथेही घोड्यांचे वेगवेगळे प्रकार किंवा ते बघायला मिळतात. त्यानंतर घोड्यांचे वेगवेगळे फोटो घेण्याचं हे मिळतं, आपल्याला संधी मिळते तिथं. म्हणजे ती एक आठवण अशी आहे की चेतक फेस्टिवलमध्ये तुमचं स्वतःचं फोटोची काही प्रदर्शनी भरली होती. हो, हो, हो. तर ती आठवण सांगा हां. ना. सार्वजनिक कार्यक्रमांची जी सुरुवात झाली, हं. गेल्या 8 एक वर्ष झाले असतील, तेव्हा मला वाटतं आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस, तेच मुख्यमंत्री होते. त्यांच्या हस्ते त्या फेस्टिवलचं आणि तिथले जे काही प्रदर्शन किंवा जे काही इव्हेंट्स होते, कार्यक्रम होते, त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं. आणि त्याच ठिकाणी मी जे काही गेल्या आधीचे 10-12 वर्ष जे काही फोटो काढलेले होते, ते फोटोंचं प्रदर्शन एक तिथं मांडलं होतं. त्या प्रदर्शनाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं आणि सगळे मान्यवर, इतर मंत्री म्हणा किंवा आणखीन मान्यवर जिल्ह्यातले पुढारी म्हणा, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी असे सगळे आलेले होते तिथं. म्हणजे जी फोटो प्रदर्शनाची जी गोष्ट आहे तुम्ही आता सांगितली, फोटो प्रदर्शन करावं हे तेव्हापासून सुचलं का त्याच्या अगोदरपासून डोक्यामध्ये काय होतं? हां. मी साधारण 16-17 वर्षापूर्वी पुण्याला गौतम राजाध्यक्ष यांनी भरवलेल्या चेहरे या प्रदर्शनासाठी फोटो प्रदर्शन बघायला गेलो होतो. फर्ग्युसन कॉलेजला होतं. स्पेशल आमचे एक मित्र आहेत प्रमोद नाईक आणि मी, आम्ही दोघं जण गेलो होतो. तर तिथं गेल्यानंतर ते प्रदर्शन बघितलं. त्यांचे गौतम राजाध्यक्षांना त्यावेळेस होते ते, त्यांच्याशी भेट झाली आणि त्यावेळेस मग तिथून आल्यानंतर मलाही थोडंसं वाटलं, की एवढं ते करता, पण तसं नाही, पण त्या पद्धतीने थोडंफार प्रमाणात का असेना आपण एक सुरुवात करावी त्यांनी जरी ग्लॅमरस किंवा ते वेगवेगळ्या भागातले ते प्रदर्शन होतं, तर आपण आपल्या संस्कृती, आपल्या इकडची परंपरा, आपल्या इकडचं निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यामुळं तेव्हापासून मी पण फोटो प्रदर्शनाला सुरुवात केली आणि तेव्हापासून मग वेगवेगळ्या विषयांवर माझे आजोबा कैलासवासी रामभाऊ जगन पाटील यांच्या स्मृतीनिमित्त मी फोटो प्रदर्शन भरवत होतो. पण आता काही दिवसांपासून सध्या बंद आहे. तर ते पण वेगवेगळ्या विषयांवर भरवलं आहे. त्याच्यात निसर्ग, त्यानंतर आदिवासी संस्कृती, ऐतिहासिक नंदुरबार जिल्ह्यातली ऐतिहासिक परंपरा, आणखीन मग सारंगखेड्याचा उत्सव किंवा आणखीन जे काही ढगांचे वगैरे, फुलांचे, असे वेगवेगळे 6-7 विषयांवर, 7-8 विषयांवर मी प्रदर्शन भरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळा विषय. हो, जसं आता वेगळ्या फुलांचा विषयांवर. घेतला तर फक्त फुलांचेच फक्त फोटो. फुलांचे हां, 70, 80, ढगांचं असेल 100 तर फोटो. हां. म्हणजे याला असं काही लिमिट असतं का? किती किती फोटो ठेवायचे? आणि या फोटोची जी प्रदर्शनी आहे, म्हणजे मला असं वाटतं की नंदुरबारमध्ये सर्वात पहिली प्रदर्शनी, फोटोची प्रदर्शनी सुरू करणारे तुम्हीच आहात. बरं. काय अनुभव होता त्याच्या मागचा सगळा? एक आहे ते थोडं खर्चिक पण आहे आणि वेळ त्याला तेवढा द्यावा लागतो. त्यासाठी सगळे फोटो कलेक्शन करून ते फोटोज चॉईस करणं, ते झाल्यानंतर त्याचं प्रॉपर त्या साईजमध्ये बनवून त्याला डिस्प्लेसाठी आपण, ठीक आहे, मोठ्या शहरांमध्ये फोटो गॅलरी असते. हं. इथं तसं प्रॉपर गॅलरी नव्हती. मग आहे त्या याच्यात, जसं आता हा हॉल आहे, त्या हॉलमध्ये मग ते स्टँड, पडदा लावून वगैरे असं आपण पारंपरिक पद्धतीने थोडंसं ते केलेलं आहे. मग त्यात फारच म्हणजे कसरत करावी लागायची. फार मॅनपॉवर म्हणा किंवा काही गोष्टी वेळ द्यावा लागायचा आणि पुन्हा आपले कामं सांभाळून ते करायचं. त्यामुळं मग मी ते फार वेगवेगळ्या पद्धतीने ते फार म्हणजे असं वाटायचं, की बाबा हे 3 दिवस म्हणजे त्याच्या आधीचे दिवस एवढे हे व्हायचे ना, की फारच कठीण वाटायचं ते. पण तरी केले ते. आज अशी किती प्रदर्शनी भरवल्या गेल्या आजपर्यंत? 7 ते 8 प्रदर्शन काहीतरी भरवली होती मी. असं आहे. नंदुरबार शहरात. हं. त्यानंतर मग सारंगखेड्याला ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आणि एक ज्यावेळेस मी 2012ला सकाळमध्ये असताना, सकाळच्या खानदेश आवृत्तीचा वर्धापन दिन होता. त्यावेळेस आमच्या 3 जणांचे फोटो प्रदर्शन होतं. एक नाशिक, मी आणि एक नंदुरबार, नाशिक आणि अकोल्याचे, असे 3 फोटोग्राफरांचं
फोटो प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं. हम्म. तर तिघांचे वेगवेगळ्या विषयांवर होतं. एकाचं हे ॲनिमलचं आपलं हे वाईल्ड लाईफ होतं, एकाचं आणखी वेगळ्या विषयावर होतं आणि माझं इथं नंदुरबार जिल्ह्याची संस्कृती, आदिवासी संस्कृती किंवा निसर्ग असं ते होतं. त्या ह्याच्यात माझे ते फोटो असे तिथंही 3 दिवस फोटो प्रदर्शनी भरवली होती. तिथेही वेगवेगळ्या मान्यवरांनी हजेरी लावली होती. वर्धापन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम झाला होता. म्हणजे आता हे जे प्रदर्शनी भरवली त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी ॲप्रिशिएट पण केलं असेल. असा कुठला अनुभव की चला आता माझ्या प्रदर्शनीला ह्या व्यक्ती आलेल्या आहेत आणि त्यांनी मला शाबासकी दिली, असा कोणता क्षण होता? त्याच ठिकाणी आपले जैन एज्युकेशनचे अशोक बाबूजी ते सुद्धा त्या प्रदर्शनाला आले होते. त्यांनी आम्हाला ते सांगितल्यानंतर फार ॲप्रिशिएट केलं आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या जैन हिल्स जे ह्याला त्यांच्या घरी ऑफिसला तिथं बोलवलं होतं आणि एक थोडंसं वेगळं हे वाटलं की बुवा कोणीतरी आपल्याला एक शाबासकीची थाप दिली आणि आपल्याला बोलवलं बुवा हे. त्यामुळं थोडंसं एक वेगळं वाटलं, आनंद झाला होता. आतापर्यंत अनेक प्रदर्शन तुम्ही स्वतः भरवलेत, पण तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय का? हो. मी गेल्या अनेक वर्षांपासून जे काही स्पर्धा होत आहेत राज्यभरात, त्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले आहेत. त्याच्यात पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन दिनानिमित्त मार्च महिन्यात 21 मार्च मला तेव्हापासून आठवण आहे. 21 मार्चला ते हे होतं. तर मला कुठेतरी पेपरला म्हणा किंवा कुठेतरी मी बघितलं की बा अशी स्पर्धा आहे, मग आपणही फोटो पाठवू बुवा. तर त्यांच्या पाणी हा विषय होता, पाणी हेच जीवन. मग त्याच कॅप्शनवर मी तो एक फोटो होता. रेल्वेच्या ट्रॅकवर पूर्वी रेल्वेच्या ट्रॅकवर असे नळ असायचे. त्या नळांवर आहे ना कावळा पक्षी होता एक, कावळा असेल. तर तो पाणी ते एक थेंब ते जे पडत होते, उन्हाळ्याचे दिवस होते, ते पडताना जे पाण्याचे हे होते, तो एक फोटो टिपलेला होता, तो पाठवला होता. त्या फोटोला मला बक्षीस मिळालं होतं आणि त्यांनी जी काही राज्यभराची एक पुस्तिका बनवली होती, त्याच्यात तो फोटो त्यांनी प्रकाशित केलेला आहे. म्हणजे तिथून ती प्रेरणा ती मिळाली की सुरुवात आता आपण बरं. मग आता अजून कुठं कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये मिळालं? त्यानंतर मग नाशिकलाही होते, जळगावला, मुंबईला, नागपूरला, अमरावती, अकोला. म्हणजे अशा प्रत्येक स्पर्धेमध्ये हां. पारितोषिक मिळालंय? हो, प्रत्येकात नाही हां, हां. सुरुवातीला. मग त्यानंतर मग मी काही स्पर्धांमध्ये भाग घेतले. हम्म. मग भाग घेतल्यानंतर त्या स्पर्धांमध्ये बुवा आपल्याला आपण फोटो पाठवतो, पण आपल्याला बक्षीस काही मिळत नाही. मग मी एक विचार केला, की बा आपण तिथं जाऊन बघायचं. हम्म. मग आपण दिलेले फोटो आणि तिथं काय आहे, मग त्याच्यावरनं लक्षात यायचं, की आपण कुठं कमी पडलो किंवा काय आहे. तर पुढच्या वेळेस ती सुधारणा करून पुढच्या ह्याच्यात मला ते माझं म्हणजे बदल झालेला हां. दिसला. कोणता फोटो प्रदर्शनाला हां. द्यायचा, कोणता फोटो नाही द्यायचा. बरं, हां. असं कधी झालंय का की आता हा फोटो द्यायचा होता आणि हा फोटो द्यायचा नाहीये आणि जो द्यायचा होता हां, हां, हां. तोच दिला गेला नाही, असं हो, काही हो, हो. घडलंय का? एक औरंगाबादचा एक फोटोग्राफर संस्थेमार्फत हे होतं. दौलताबादला सगळे फोटोग्राफर राज्यस्तरीय, राज्यातनं वेगवेगळ्या ठिकाणनं 400-500 फोटोग्राफर आलेले. तिथं एक फोटोग्राफरांचं त्यांनी स्पर्धा घेतली होती. स्पॉटवर तिथं दौलताबादच्या फोर्ट जो आहे किल्ला, तिथं जाऊन टाईम दिलेला होता 10 ते 2 वाजेपर्यंत. बुवा तुम्ही कुठलेही काही फोटो काढून ते दिवसभर काढले. त्यावेळेस ते डिजिटल हे असल्यामुळे ते टाईम वगैरे सगळं यायचं. तर ते फोटोचे सॉफ्ट कॉपी तुम्ही 2 किंवा 2 फोटो काहीतरी पाठवायचे होते. तर ते फोटो पाठवायचे होते. मग मी एवढे दिवसभरात आपण म्हणजे 4-5 तासात भरपूर फोटो काढले होते. एक 5-50 फोटो. तर त्याच्यातनं सिलेक्ट करून 5-6 फोटो केले. 5-6 केल्यानंतर मग काय झालं, की बा आता हे त्याच्यातनं जे अजून करून 4 झाले. त्याच्यातनं 2 कुठले पाठवायचे, हे पाठवू का हे? असं करून मग ते काय झालं, 2 जे पाठवायचे होते ते राहू दिले. जे नाही ते म्हटलं आता हे पाठवू, हे जनरल नाही आहेत बुवा, हे थोडं वेगळं आहे. तर जे नाही पाठवलं तशाच फोटोंना पहिलं दुसरं बक्षीस मिळालं आणि जे पाठवलं त्यांना नाही मिळालं. म्हणजे याच्यावरून हां. आपला हे कधी-कधी आपल्याकडे असतं, पण ते आपल्याला कुठला फोटो पाठवायचा किंवा काय त्यावेळेस सुचवायला पाहिजे बुवा, बरोबर. सुचायला पाहिजे. सुचायलं. म्हणजे हा सगळा खेळ जो आहे तो आपला अनुभवाचा खेळ आहे. म्हणजे हो, हो, याच्यामध्ये हो. बरं, आता हा सगळा जे फोटोग्राफी किंवा हा सगळा तुम्ही आतापर्यंतचा हा प्रवास आहे, एकतर पहिली गोष्ट तर आजोबांपासून हा वारसा मिळालेला आहे. वडील, काका आणि आता स्वतः त्याच्यामध्ये सगळं चाललंय. ह्या सगळ्या प्रवासामध्ये
आपण सुद्धा एखादा फोटोग्राफीचा कोर्स करावा, एखादा कुठेतरी जावं, काहीतरी शिकावं, एक नवीन काहीतरी माध्यम आपण करावं, हा असा काही वेळ मिळाला का? किंवा असं काहीतरी सुचलं का? की आपण आता सगळं डिजिटल आलेलं आहे, नवीन आलेलं आहे. अ, हो आपण ज्या काळामध्ये फोटो काढत होतो, तो काळ आणि आताचा काळ या हो हो. दोघांमध्ये खूप तफावत आहे. बरोबर. आणि मग याच्यामध्ये मला काहीतरी वेगळं काहीतरी शिकावंसं वाटलं, काही काहीतरी करावंसं वाटलं किंवा कोणाच्या तरी अनुभवाखाली काम करावंसं वाटलं, असं कधी झालंय का? हो, हो, हो. भरपूरदा वाटायचं, पण वेळेअभावी किंवा काही गोष्टी आपल्या रूटीन प्रमाणे जसं इकडं वर्तमानपत्राचं जे काही काम बघायचो, त्यामुळं पाहिजे तसा वेळ बाहेर देता यायचा नाही. त्यामुळेही राहिलं आणि काही मग जे जवळचे किंवा कमी वेळाचं असायचं, ते काय म्हणतात कार्यशाळा असेल किंवा काही कुठे छोटे-मोठे चर्चासत्र, तर ते थोड्या गोष्टी त्या थोड्याफार याच्यात मी अटेंड केले आहेत. बरं. म्हणजे शिकलोय. त्याच्यातून हां तो आणि भरपूर अनुभव काही हो, शिकायला हो. मिळालाय. बरं अजून एक असा एक मुद्दा आता आता सध्या वारी चाललेली आहे. पंढरपूरची वारी हं, हं, चालली हं. आहे आणि फोटोग्राफरांसाठी पंढरपूरची वारी म्हणजे फोटोग्राफरांची वारी झाली. हो, म्हणजे हो, त्यांना हो. खूप मोठा वाव मिळतो. म्हणजे बरोबर. त्या पोर्ट्रेटपासून, मॅन्युअलपासून किंवा ते सगळे वेगवेगळे त्याच्यामध्ये अँगल्स मिळतात, वेगवेगळे विषय मिळतात. तिथं कधी अनुभव घेतलाय का? हो, हो. मी गेल्या 5-6 वर्षापूर्वी नाशिकचे माझे एक मित्र आहेत. तेही लोकमतला फोटोग्राफर आहेत. प्रशांत खरोटे आणि आणखीन एक पांडेजी म्हणून एक दुसरे त्यांच्यासोबत होते. असे 2 आणि मी एक असे तिघं जण आम्ही एक 5-6 दिवसासाठी 2020च्या दरम्यान काहीतरी कोविडच्या आधी. तर त्यावेळेस 5 दिवसासाठी वारीच्या स्पेशली फोटोग्राफीसाठी गेलो होतो आम्ही. तर सकाळी दिवसभर एका मठात आमचे जे कुकर मुंडेकर महाराज आहेत, त्यांच्या मठात राहायचं. तिथं दिवसभर सकाळी निघायचो, सायंकाळी 7 वाजेपर्यंत 6-7 वाजेपर्यंत एक 10-15 किलोमीटर पायी चालणं, हे असं करून ते फोटो वेगवेगळे क्षण टिपणं, पोर्ट्रेट असेल, काही वेगळे त्यांच्या रिंगण, त्यानंतर मग त्याच्यात आपण सुद्धा, मी सुद्धा म्हणजे आम्ही सुद्धा अनुभव घेतला किंवा स्वतः आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व पण झालो. ठीक आहे, फोटो काढले वगैरे ते तर झालं, पण आम्ही पण स्वतः त्या ह्याच्यात आणि फार वेगळा वारीचा अनुभव म्हणजे प्रत्येक माणसाने एकदा तरी वारीचा अनुभव अनुभव घ्यायला. घ्यायला पाहिजे. मग तिथल्या फोटोंचं काही कुठं प्रदर्शनामध्ये मांडलं होतं हां, का? त्यावेळेस मग तिथं एक असा एक फोटो काढला होता. काय होतं, वारी म्हटली की चालत जाणं त्यांचं ते चालायचं. मग ज्याला जसा वेळ मिळतो तो तसा विसावा घेतो, बरोबर. तर तिथं मग जे तुकड्या-तुकड्या असं हे गट-गट आणि म्हणजे काही हे वारकरी जायचे, बसले होते. हां, हां. वारकरी जे असायचे गावाकडचे जथ्था काही होता. जथ्था असतो. तर त्याच्यातला एक काय होतं, रस्त्याच्या कडेला जाणारं कडेला आहे ना, एक बाळ होता. तो असा झोपून वगैरे असं पाय हलवून तो त्याच्या शांत याच्यात आणि ते वारी जाणारी वारी किंवा ते काही जे त्यांच्या टाळ मृदुंगचं जे काही हे किंवा ते नृत्य करणारे ते वारकरी जायचे. तर त्यांना एकदम पाहून अगदी मनमुराद आनंद घेत होता. तसा एक फोटो मी त्या बॅक साईडवरनं घेऊन तो फोटो काढला होता. म्हणजे असे भरपूर काढले. तो फोटो मी त्या फोटोचं पुण्याला एक प्रदर्शन वारीवरचं स्पेशल होतं. स्पर्धा होती. तर तिथं पाठवला. त्यांनी त्या फोटोला मला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं राज्यस्तरीय. अरे वाह! तिथं काहीतरी 400-500 फोटो एंट्र्या होत्या. हं. हो. म्हणजे 400 ते 500 फोटोंमध्ये आपला दुसरा क्रमांक हो. येणं, म्हणजे हे पण खूप मोठी अचीव्हमेंट आहे. असं काही आहे का, की फोटो काढण्यासाठी तो एक वेगळा दृष्टिकोन लागतो. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये ते अगोदर तो फोटो तयार व्हावा लागतो. म्हणजे जसं आपण चित्रकाराचं पाहिलं, एखाद्या मूर्तिकाराचं पाहिलं, की मूर्तिकार काय करतो, दगड बघतो आणि दगडामध्ये त्याला मूर्ती दिसते. हो. एखादा चित्रकार कॅनव्हासवर काय चित्र चित्रायचंय ते त्याला दिसतं. तसं फोटोग्राफरला असतं का, की आपल्याला हा मोमेंट कॅच करायचा आहे? हो, हो. काही गोष्टींमध्ये कसं असतं, ज्यावेळेस आपण फोटो घेणार आहे, तो कुठल्या अँगलने किंवा कुठल्या याच्याने घ्यायचा, तो आधी आपल्या म्हणजे हा असा फोटो असा दिसू शकतो, एक कल्पकता ज्याला म्हणता येईल, हं, हं. ती असणं गरजेचं असतं. कॅमेऱ्यातनं फोटो तर कुणीही काढून घेईल, पण वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स म्हणा किंवा ते हे घेऊन तो फोटो आणि त्याची एक आधी आपल्याला ते सुचायला पाहिजे, की बुवा आपण याच्यासाठी हा घेतोय. हा फोटो अ, समजा पोर्ट्रेट घ्यायचा असेल, तर ते तेवढ्या याच्यासाठी आपण हा घेतल्यानंतर हा असा चांगला दिसेल बुवा. हं, तर हं. आधी तिची प्रतिमा आपल्या मनात मनात किंवा एक कल्पना ती सुचायला पाहिजे. हं. त्यानंतर मग तो प्रत्यक्ष असा दिसेल बुवा. हां, हां.
आता हा झाला डिजिटल कॅमेरा जे झालं किंवा त्याच्यामध्ये आपण आता करेक्शन तुम्ही करतात किंवा आता हा नाही पाहिजे, हा डिलीट करून हो टाका, हो हो तो नाही पाहिजे, हा डिलीट करून टाका, हा हा छान आलेला, हा राहू देऊ, असं आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये ते रोलवाले रोलवाले कॅमेरे होते, हो 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 त्यांचा काय अनुभव? तेही फार म्हणजे फोटो काढल्यानंतर तो रोल डेव्हलप होऊन आल्यानंतर धुवून प्रिंट तयार झाल्यानंतर हातात आल्यानंतर लक्षात यायचं की आपण काय फोटो काय फोटो? काढलाय. ठीक आहे, सुरुवातीला जसं प्रत्येकाला सगळ्या गोष्टी लगेचच येईल असं काही नसतं. सुरुवातीला मलाही ते काही गोष्टी हे व्हायच्या की बुवा ते फोटो प्रिंट झाल्यानंतर अरे हा लाईट जास्त होऊन गेला किंवा हा कमी होऊन गेला किंवा इथं हे पाहिजे होतं. तर असे अनुभव येत मग ते वेगवेगळे फोटो चांगल्या त्या पद्धतीने प्रॉपर याच्याने म्हणजे अनुभव आल्यानंतर आपल्याला ते येत होते. मग त्याचे बरं. काढणं ते सोपं जात होतं नंतर. मग अशा ह्याच्यात आहे ना वेगवेगळे मग जसं एका कॅमेऱ्याचा आपल्या रोलचा कॅमेरा जो होता, त्याच्यात 36 फोटो यायचे. 36-38 असे. तेवढे मग त्यावेळेस समजा आपण लग्नात असो किंवा एखाद्या इव्हेंटला असो, मग तो समजा तो इव्हेंट असेल आणि महत्त्वाचं वेळेसच समजा रोल बदलला, तर त्यावेळेस फार कसरत असायची. मग तो थांबावं, मग ते रोल बदला, मग ते असं असे सगळे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. बरं. म्हणजे त्या फोटोमधून म्हणजे तो जो कॅमेरा तुम्ही वापरला आहे त्याच्यामध्ये असा एखादा युनिक फोटो कधी काढलाय का? हो, हो. त्यावेळेस मी साधारण भरपूर वर्षे झाले असतील. विजेच्या एकदा असं हे होतं ते विजा होतं त्या विजांच्या कडकड्यात पावसाळ्यात. तर पावसाळ्यात तो विजेचा मी जो एक फोटो काढला होता, तो त्यावेळेस देशदूत पेपरला होतो मी. तेव्हा तो देशदूतच्या पहिल्या पानावर छापून आला होता. तर तो वेगळा फोटो म्हणजे त्या आल्यानंतर तो लक्षात आला होता, की इतका सुंदर फोटो आला. मलाही वाटलं नव्हतं, की बाबा एवढा 1-2 फोटो तेवढे काढले होते. पण खरंच तेही चांगला फोटो आला होता. म्हणजे त्या काळामध्ये त्या कॅमेऱ्याचा जो हो. रोलवाला हां, कॅमेरा आपण बघायला नाही म्हणायचो, हां. की ते आपल्याला बघायला काही मिळायचं नाही. पण तरी सुद्धा तो एक अंदाज आणि तो विदिन अ सेकंडमध्ये तो फोटो काढणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या फोटोंच्या संदर्भात आहेच आहे. पण फोटोबरोबर तुम्ही शॉर्ट फिल्म पण केल्यात असं आम्ही ऐकलंय. शॉर्ट फिल्मचा काय किस्सा आहे? शॉर्ट फिल्म मागे 1-2 म्हणजे मी 2-3 शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत. एक ग्रामविकासासंदर्भात होती आणि एक स्वच्छता आणि किरकोळ आणखीन अशा आहेत 2-4-5. तर 1-2 ठिकाणी स्पर्धा होत्या. त्यानिमित्ताने ते बनवल्या होत्या. तर ग्रामविकास संदर्भातली जी स्पर्धा होती त्याच्यात त्या शॉर्ट फिल्मला मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळालं होतं. मग ते पूर्ण प्रॉपर गावात कशा पद्धतीने ते त्यांनी हे केलेलं आहे बुवा गाव अभियानातनं जे काही नागरिकांच्या किंवा सर्वांच्या सहकार्याने त्यांनी काय-काय उपक्रम राबवलेत किंवा काय ते सगळं घेतलेलं आहे. असे सगळं ते घेतलेलं होतं मग ग्रामविकासाचं. हां, हां. एक जनजागृती आणि एक हो, कुठलं अजून एक कुठलं होतं? स्वच्छता. स्वच्छता, स्वच्छते स्वच्छता. ते बरं दोघांचं. ना. आणि दोघांना पारितोषिक मिळालं. हो, हो. आणि हा पहिलाच प्रयत्न होता का? हां, पहिल्या ह्याच्यात मला काहीतरी 3ऱ्या क्रमांकाचं मिळालं होतं. नंतर पुढच्या वर्षी की लक्षात आलं, की काय आपण कुठं कमी पडलो किंवा कसं हे करायला पाहिजे काय. तर ते अनुभव होता. नंतर दुसऱ्या ह्याच्यात मला पहिला क्रमांक मिळाला होता त्याच्यात. म्हणजे पहिल्यांदाच शॉर्ट फिल्म केली, डिरेक्ट केलं, लिखाण केलं, हो, हे सगळं स्वतः, स्वतःच केलं. स्वतः. हां. मग आता हा जो शॉर्ट फिल्मचा अनुभव आहे, आता ते आपण चलचित्र म्हणतो किंवा सगळं याच्यामध्ये आणि इकडे फोटोग्राफी. या दोघांमध्ये शॉर्ट फिल्मला आपल्या फोटोग्राफीचा काही अनुभव कामास पडला का? हो, कारण त्याच्यासाठी शेवटी ते चलचित्र जसं व्हिडिओ घ्यावा लागायचा. हं, हं. फोटोग्राफीच्या अँगलच्या हिशोबाने ते प्रॉपर व्हिडिओ मला घेता आले. काही गोष्टी तिथं जे काही आपल्याला फोटो घ्यायचे होते, ते सगळे तिथं व्हिडिओ घ्यायचे होते, ते घेता आले. त्यानंतर मग म्हणजे आपण जी स्क्रिप्ट बनवलेली होती, त्याप्रमाणे आपल्याला काय-काय लागणार आहे, ते सगळं तिथलं घेण्यासाठी मला फार मदत झाली त्याच्यात. अजून एक तुम्ही मागे मागे आपला बोलताना एक उल्लेख झाला. महिला जनजीवनवर तुम्हाला प्रथम पारितोषिक मिळालंय. तो कोणता फोटो? की ते नागपूरच्या कुठल्यातरी याचं मुंबईचं. मुंबईचं. हां, काय मुंबई त्या फोटोमागचा किस्सा काय? मुंबईच्या एका हे अपेक्स संस्थेने ते स्पर्धा भरवली होती. त्याच्यात म्हणजे महिलाच्या जनजीवन या विषयावर हं, होतं. हं. तर महिलांच्या आपल्याकडचे जे काही गावाकडनं तालुक्यातले वेगवेगळ्या गावावरनं चारा किंवा काही वेगवेगळ्या हे त्या रिक्षामधनं घेऊन येतात.
तर त्याच्यातला तो एक फोटो टिपला होता, म्हणजे चारा वगैरे सर्व भरलेला आणि त्याच्यातच त्या महिला पण, तर त्या बसलेल्या वगैरे असा तो फोटो पाठवला होता. त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता बऱ्याचशा वेळेस तुम्ही तो एक उल्लेख केला, की विजेचा फोटो काढला, तो कावळा पाणी पिताना तो फोटो काढला, त्या महिलांचा फोटो काढला, हं. की त्या बसल्या होत्या. तो मुलाचा फोटो, वारीतल्या मुलाचा फोटो काढला. हो. आता हे सगळं असं करावं, असं काही सुचतं का, का तो क्षण आपल्याला हा टिपावा, असं मनामध्ये वाटतं? कधी-कधी काही क्षण आपल्याला अचानक मिळतात हं, हं. आणि काही आपल्या डोक्यात ठेवून किंवा ते हे करून की बुवा आपल्याला असा काहीतरी वेगळा फोटो घ्यायचा आहे, असं एक दृष्टिकोन ठेवून तो आपल्याला टिपावा लागतो तो. बरं. म्हणजे आता याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत. तुम्ही आता मगाशी उल्लेख केला, की अनेक आर्ट्स गॅलरीला तुम्ही भेट दिली. त्यानंतर बरेचशा तुम्ही जे सेमिनार आहे ते अटेंड केलं. अशा अनेक सेमिनारमध्ये कुठली आठवण अशी होती, की हां, हे सेमिनार माझ्या लक्षात राहिलं किंवा इथं-इथं असा-असा व्यक्ती भेटला, एखादा फोटोग्राफर मिळाला किंवा एखादा त्या फोटोग्राफीच्या दुनियामधला असा व्यक्ती मिळाला, की त्या माणसाचं माझ्या ना लक्षात राहिलं. म्हणजे हां, डोळे हां. बंद केले आणि कुठलातरी एक क्षण आठवायला लावला, की तो क्षण बरोबर आठवतो. असा कुठला हां. क्षण होता? हे फोटो फेअर असतं आपलं. पूर्ण म्हणजे देशातले फोटोग्राफर तिथे येत असतात. मुंबईला भरतं ते. तर त्या ठिकाणी आम्ही दरवेळेस म्हणजे फोटो फेअरला जात असतो. तर तिथं बैजू पाटील जे वाईल्डलाईफ फोटोग्राफीतले जागतिक दर्जाचे छायाचित्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत. त्यांना भरपूर असे पारितोषिकं मिळाले आहेत. तर त्यांची भेट मला घ्यायची इच्छा होती किंवा त्यावेळेस तिथं ते भेट झाली होती त्यांची आणि फक्त त्याआधी फोनवर बोलणं झालं होतं. एक नाशिकला पर्यटन विभागामार्फत छायाचित्र स्पर्धा होती. त्या स्पर्धेचं त्यांनी जजिंग केलेलं होतं. जजिंग केलेलं होतं. तर त्याच्यात त्यांना मी सांगितलं, की बुवा अमुक-अमुक स्पर्धा नंदुरबारच्या. मग त्यांनी मला मी सांगितलं तेवढ्यातच त्यांनी सांगितलं, की बुवा तुमचा तो अमुक तोरणमाळच्या त्या याचा फोटो होता का? असं तसं म्हणजे तोरणमाळ नाही त्या याच्यावरचं त्यांना तोरणमाळ नव्हतं माहिती. पण अ, तलावातलं जे काही कमळ तोडणारी त्या टायरवर बसून कमळ तोडणारी कमळाचे फुल घेणारी हां, यशवंतरावचं. हां. यशवंत तलावाचा. तर तो फोटो तर त्यांना एकदम क्लिक झालं, की म्हणे हां, तो फोटो त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस नितीन पाटील. मग तेव्हा त्यांनी हे केलं किंवा म्हणजे फोटोवरून ओळख झाली, की हां, म्हणजे फोटोवरून. नावावरून ओळख नव्हती, की त्या फोटोवरून ते त्यांना बैजू पाटलांना क्लिक झालं, की असं-असं. हां. म्हणजे माणसाच्या नावापेक्षा अगोदर फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि हां, मग हां. तो नंतर माणूस पोहोचला. हां, हां, हां. ही खरोखर एक विशिष्ट आणि वेगळी गोष्ट आहे, की आज नंदुरबारमध्ये जर विचार करायला गेलो, की नितीन पाटील हे नाव फक्त पत्रकारितेशी संबंधित नाहीये, तर फोटोग्राफी आणि उत्कृष्ट फोटोग्राफी याच्याशी एक संदर्भित आहे. म्हणजे साधनपासून ते साधनापर्यंत हा सगळा मोठा प्रवास आहे. या प्रवासामध्ये कुटुंबाचं कसं साथ मिळाली? ते कुटुंबाने तर वेळोवेळी साथ दिलीच आहे. त्यामुळेच मी पण जे काय आहे आजपर्यंत ते करू शकलो. सगळ्यांनी म्हणजे आई-वडील असो किंवा घरचे मंडळी सगळ्यांची साथ होतीच आणि आहे. त्यामुळे याच्याबरोबर आता हा सगळा पत्रकारितेचा एक प्रवास त्याच्याबरोबर सोबत चालला. पत्रकारितेचा प्रवास कसा सुरू झाला? पत्रकारितेच्या म्हणजे अ, जे काही पेपरला आपण फोटो द्यायचा, फोटो प्रेस फोटोग्राफर, फोटो जर्नलिस्ट म्हणून आपण सुरुवात केलेली. तर वेगवेगळ्या ठिकाणी जसं गावकरीला आधी मी सांगितलं, गावकरीला सुरुवात केली. त्यानंतर मग मी आपला महाराष्ट्र, देशदूत वगैरे, त्यानंतर सकाळला लागलो. सकाळला बरेच वर्ष होतो मी आणि आता दिव्य मराठी पेपरला आणि मध्यंतरी लोकमत पेपरलाही होतो. असे 4-5 पेपरांना मी फोटोग्राफीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पेपरांना फोटो देत होतो. बरं. फ्रीलान्स फोटोग्राफर. बरं. म्हणजे त्याचबरोबर म्हणजे आता हे पत्रकारिता म्हटल्यानंतर, फोटोग्राफी म्हटल्यानंतर एक वैचारिक दृष्टिकोन त्याच्यातून येतो. त्या वैचारिक दृष्टीतून अजून एक तुमचा एक नवीन पैलू म्हणजे तुम्ही कविता पण लिहितात. त्याचा प्रवास कसा हां. झाला? म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये हां. कशा पद्धतीने? वेगवेगळ्या फोटोग्राफी किंवा कार्यक्रमाच्या म्हणजे पेपरच्या फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जायचो. तर त्या निमित्ताने मला थोडंफार ती पण एक आवड नाही बुवा चांगलं असतं, चांगलं काहीतरी ऐकायला, बघायला मिळतं. थोडा वेळ आपलं काम असतं. त्यानंतर मग एक थोडं ऐकून थोडंसं एक वेगळं समाधान किंवा वेगवेगळ्या लोकांशी मोठमोठ्या काय म्हणतात साहित्य क्षेत्रातले म्हणा किंवा काही सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी भेटीगाठी होतात. त्यांचे काहीतरी विचार ऐकायला मिळतात.
त्या माध्यमातून मला पण एक मग ते असेच एक साहित्य संमेलन होतं राजूदादा गावित त्यांनी ठेवलेलं. तर त्याच्यात ते वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन वगैरे असे वेगवेगळे हे होते. तर माझे 1-2 मित्र मग ते सहज सांगायचे, "मग तू पण कर, तू पण कर." म्हटलं, "यार मला तर काही येत नाही." पण मी प्रयत्न केला. मग अशात एक म्हणजे त्यावेळेस नाही, पण नंतरच्या याला मी कविता सादर केली. मग असं 2-4 पण त्याला पाहिजे तसा वेळ पुन्हा देता आला नाही जास्त. त्यामुळं थोडंसं जरा ते म्हणजे आता पण वेळ याच्यानंतर प्रयत्न आहे का? किंवा आता त्या हो, हो, क्षेत्रात हो, पण हो. थोडंसं आपण मुक्षाफिरी करून येऊया. हो. बरं आता आता मध्यंतरी तुम्ही मगाशी बोलले, की फोटोग्राफीच्या निमित्ताने अनेक लोकांशी भेटणं झालं, बोलणं झालं. असे कोणते लोकं होते, की कोणाकोणाशी म्हणजे फोटोग्राफीच्या निमित्ताने, पत्रकारितेच्या निमित्ताने, फोटो काढण्याच्या निमित्ताने असे कोणते लोकं होते, की त्यांच्याशी तुमचा परिचय झाला, बोलले किंवा त्यांना भेटले? हां. म्हणजे अशात एक महत्त्वाची आठवण किंवा एक वेगळंपण असलेला, जसं उद्धव ठाकरे साहेबांच्या जहांगीर आर्ट गॅलरीला मुंबईला प्रदर्शन होतं, फोटो प्रदर्शन. ते स्पेशली ते बघायला आम्ही मुंबईला गेलो होतो. तर त्या प्रदर्शनात आम्हाला रतन टाटाजी एक 5-7-8 वर्ष झाले असतील, रतन टाटाजी ते भेटले. त्यांच्याशी एक हितगुज करायला मिळाली. फोटोही काढला, पण तो फोटो काही मिळत नाही. पण म्हणजे काय म्हणता ना, अगदी अ, काय म्हणता विनयशील आणि शिस्तप्रिय आणि साधा, जेवढा मोठा तेवढा साधा व्यक्ती असलेला, जमिनीवर पाय असलेला व्यक्ती. अशा आणि सामाजिक क्षेत्रात फार मोठं लौकिक आहे, ते सांगायची काही गरज नाही. तर अशा व्यक्तींशी भेट झाली. ते माझं भाग्य. फारच म्हणजे चांगल्या-चांगल्यांची भेट होऊ शकत नाही. अशा मोठ्या व्यक्तींशी माझी ग्रेट भेट हां, म्हटली हां. तरी चालेल. आणि आता हा सगळा प्रवास जो सुरू झाला, सुरुवातीपासून सांगितलं, की आजोबांपासून ही प्रेरणा मिळाली. आजोबांच्या काही आठवणी आहेत का फोटोग्राफीच्या संदर्भात? हो. आजोबांचं कसं व्हायचं, ज्यावेळेस मी नवीन-नवीन सुरुवात केली, मग पुन्हा ते काय करायचे, की बाबा फोटो आपण शेवटी मी तेव्हा फारच लहान म्हणजे युवकच अगदी 17-18, 16-17 वर्षाचा. मग चल-बिचल चालू राहायचं, इकडे जा, तिकडे जा. मग दुकानावर नसलो, की ते चिड करायचे किंवा काय. तर त्यावेळेस मला थोडंसं हे वाटायचं, की बा अरे मागे लागून जाता किंवा काय असं ते हे वाटायचं. पण ते नंतर लक्षात आलं, की बुवा त्यांनी नाही हो, कुठेतरी आपल्याला शिस्त लागायला पाहिजे. नाहीतर मग आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे, त्या हिशोबाने ते बोलायचे. त्यामुळं मग त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळालंय. हं, हं, हं. म्हणून त्यांच्या नावाने तो जो हो, आहे. हो. स्पर्धा प्रदर्शनी भरवतो रामभाऊ पाटील प्रतिष्ठान हे हं, सुद्धा हं. सुरू केलं आहे. हं, आणि हं. हां, 2017-18 मध्ये राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा आपण घेतली होती, निसर्ग या विषयावर. हं, हं. त्याच्यात राज्यभरातून साधारण 250 ते 300 फोटोग्राफरांनी सहभाग नोंदवला होता. नागपूर, चंद्रपूर आणि नाशिक, मुंबई अशा तिकडच्या फोटोग्राफरांना ते पारितोषिक मिळालं. असं तसं बाकी अन्य जिल्ह्यातून पण आले होते. साधारण 300 फोटो ते आले होते. 3 दिवसासाठी ते प्रदर्शन भरवलं होतं. छान अगदी त्याला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्यांदा केलं होतं ते. हां. पण फार त्याच्यासाठी म्हणजे वेळ आणि सगळ्या गोष्टी हे द्यावं लागतं. आणि त्या स्पर्धेचं जजिंग करण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी अ, अकोल्याचे मूळचे असलेले मुंबईला असतात आणि फार मोठ्या याचे फोटोग्राफर आहेत ते, ज्यांना फोटोग्राफीमध्ये पद्मश्री मिळालेला आहे. अरे! सुधारक ओलवे सर. ते आपल्या याच्या स्पर्धेच्या अ, परीक्षणासाठी आले परीक्षणासाठी होते. आले. अकोल्याचे माझे एक मित्र आहेत, नीरज भांगे म्हणून. त्यांना मी सांगितलं होतं, त्यांच्या माध्यमातून ते आले. आणि का असतं परीक्षक म्हटल्यानंतर त्यांना राहण्याची, येण्याची सगळ्या गोष्टींची सोय एक करावी. सोय करावी लागते. त्यानंतर त्यांना काहीतरी एक मानधन द्यावं लागतं वगैरे. ते आल्यानंतर त्यांनी जी काही माझी धडपड किंवा जे काही बघितलं किंवा छोट्याशा गावात किंवा नंदुरबारसारख्या गावात सुद्धा पण अशा पद्धतीने गॅलरी नसताना कशा पद्धतीने त्यांनी त्या माउंटवर ते फोटो लावले. त्यांना ते म्हणजे असं वेगळं वाटायचं की बुवा काय हे? तर ते पाहून त्यांनी म्हणजे माझ्याकडनं ते शॉल आणि मुमेंटो वगैरे जे काय होतं तेवढं घेतलं. कुठलाही मानधन किंवा कुठलंही काहीच घेतलं नाही. उलट मला ते स्वतः बाहेर जेवायला नेलं होतं त्यांनी. एवढं म्हणजे हा हा सगळा मोठ्या लोकांचा मोठेपणा आहे. पण तरीसुद्धा एक असं वाटतं का, की नंदुरबारसारख्या शहरामध्ये किंवा नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टीलाही कोणीतरी पाठिंबा द्यावा, कोणीतरी स्पॉन्सरशिप करावं
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या नंदुरबारमधून मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात. हो पण हो. याला अजून स्पॉन्सरचा किंवा जे लोक आहेत ते आर्थिक पाठिंबा द्यायला कुठेतरी कमी पडतोय. याच्याबद्दल काय सांगाल? काय आहे, पहिली गोष्ट ठीक आहे स्पॉन्सरशिप पण मिळू शकते. पण त्याच्या आधी बेसिक जे प्रॉपर गॅलरी जी आहे, ती नाही आहे नंदुरबारमध्ये. हं. ती झाली, त्या गोष्टीचं पण आपण मागे नगरपालिका म्हणा, इकडं आपले भैयासाहेबांना सुद्धा, चंदूभायांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन किंवा त्यांना स्वतः आम्ही मागणी केली किंवा अशा प्रकारची एक गॅलरी असायला पाहिजे बुवा, असं सांगितलंही आहे. तर त्यांनी हो म्हटलं होतं, पण अद्यापपर्यंत ती झालेली नाही. तरी पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी आपण प्रयत्न करू नक्की. त्यांच्याशी बोलून. अजून एक महत्त्वाची आठवण आहे ती म्हणजे कलेक्टर असले जयंत गायकवाड. हां, हां, ती हां. आठवण काय आहे? हां, कारण की गायकवाड सर. तो खूप मोठा प्रसंगही होता आणि त्याचं खूप मोठं ॲप्रिशिएशन मिळालेलं होतं. हो, तो हो, काय हो. प्रसंग होता? 2006 मध्ये राज्यभर अगदी महापूरच होता. म्हणजे फार जबरदस्त पावसाचं हे झालेलं होतं. जमिनीच्या म्हणजे क्षमतेपेक्षा काहीतरी 200 पट एवढा हं. पाऊस त्यावेळेस झाला होता. तर त्यावेळेस नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण जिल्हाच हा अगदी जलमय झालं असेल. जलमय झालेला होता. तापी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं. ते त्यानंतर भरपूर असे वेगवेगळे हे होते. तर ते सगळे फोटो त्या माध्यमातून त्यावेळेस मी सकाळ पेपरला होतो. वेगवेगळे फोटो मोठमोठे किंवा वेगळे जे काही अ, लोकांचे हाल म्हणा किंवा काही नुकसानीचे वेगवेगळे आक्रोश हे ते असे जे काही फोटो छापून आले होते, ते सगळे फोटो बघितल्यानंतर जयंत गायकवाड साहेबांनी ते सगळे फोटो माझ्याकडनं मागून घेतले. ते अल्बम केला. नाशिकला त्यांची काहीतरी पुनर्वसन जे काही संदर्भातली एक मिनिस्टर पतंगराव कदम साहेब वगैरे त्यांची तिथं मीटिंग घेतली होती. तर त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की सगळं फोटोचं आपला फोटो दाखवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं एका जाहीर कार्यक्रमात बोलले, मलाच नाही तर जाहीर कार्यक्रमात, किंवा तुमच्या त्या फोटोंच्या याच्या आधारे नंदुरबार जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळू शकली बा, असं बरं. त्यांनी सांगितलं होतं. त्याच महापुरासंदर्भातलं नागसेन पेंढारकर यांनी त्यांच्या गणेश मंडळात, त्यांच्या कॉलनीतल्या गणेश मंडळात प्रदर्शन सुद्धा भरवलं होतं. त्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं, की यांच्या ह्या फोटोंमुळे मला आपल्या जिल्ह्यासाठी वाढीव निधी म्हणा किंवा काय ते मिळू शकलं. हे आता त्यांचं मोठेपण आहे, त्यांनी बरं. सांगितलं. पण पूर हा संदर्भ जर घेतला तर पुरामध्ये फोटो काढणं हे पण जिकरीचं काम आहे. तो अनुभव कसा होता? अ, जसं आता मी म्हटलं, की पूर्ण जलमय झालेला होता हा जिल्हा. तर तापी नदीला तिकडं पूर होता. इकडं आजूबाजूचे नदी-नाले सर्व वाहू लागले होते. जसं आपण नंदुरबारहून याला जातो प्रकाशा, त्याच्या आधी आता जो कोरीटला पेट्रोल पंप आहे, तिथं त्या ठिकाणी ना एक नाला होता. त्या नाल्यातनं आहे ना तिकडं आम्हाला नाला पार करून त्या बाजूला जायचं होतं प्रकाशाला. तर तिथं आहे ना म्हणजे पाणी असं हे होतं, इतकं म्हणजे छाती इतकं होतं. बरं. मग सगळ्यांनी असं जायचं ठरवलं, की जाऊ. तर ते सगळे आम्ही गेलो. डोक्यावर कॅमेरा बॅग ठेवली. असं करून ते सगळं आम्ही पुढे गेलो आणि त्या 2-3 जाणकार म्हणजे तिथले स्थानिक होते. त्यांनी सांगितलं, की तुम्ही चालताना पाय फक्त जमिनीवरनं हे उचलू नका. उचलून. घसरत असं पुढं जा आणि असं सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून ते हे केलं. म्हणजे एकानेही थोडंसं हे केलं असतं तर ते वाहून गेलो असतो. कारण पोहता यायचं नाही. त्यामुळे फारच म्हणजे अगदी म्हणजे असं वाटतं ना पुनर्जन्म झाल्यासारखं. इतकं आणि वेगळा अनुभव होता तो फार. हं, हं, हं. एवढ्या सगळ्या फोटोग्राफीच्या प्रवासामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूगोलच्या पुस्तकामध्ये तुमचे फोटो आले. हो. त्याचं काय राज आहे? म्हणजे त्यामागची पार्श्वभूमी काय? गेल्या 15 एक वर्षापूर्वी भूगोलच्या तिसरीच्या भूगोलच्या पुस्तकात नंदुरबार जिल्ह्यातलं जसं नंदुरबारमधलं काय प्रसिद्ध असलेले जसं प्रकाशा, तोरणमाळ, नंदुरबारची मिरची असेल किंवा काय ओळख निर्माण करणारे जे काही फोटो आहेत, छायाचित्र आहेत, ते त्यांनी आपले फोटो त्याच्यात घेतले होते आणि त्याच्यात नाव पण दिलं होतं छायाचित्रकार नितीन पाटील नंदुरबार. हं. तर ते राज्यभर सगळ्या भूगोलच्या सगळ्या ह्याच्यात होतं. ते बघितल्यानंतर थोडंसं मलाही एक आनंद किंवा एक समाधान वाटलं, की नाही चला कुठेतरी आपल्याला म्हणजे तिसरीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये आपण काढलेले फोटो आहेत. त्याचबरोबर अजून कोणत्या पुस्तकांमध्ये फोटो आले?
बाकी मला असे छोट्या मोठ्या याच्यात असतील तर काही फोटोग्राफीचे स्पेशल जसे मॅगझिन असायचे. आता थोडं कमी झाले ते. पूर्वी असायचे ते एशियन फोटोग्राफी किंवा असे 3-4 प्रकारचे असायचे. तर त्याच्यात फोटो पाठवल्यानंतर त्याच्यात ते स्टेट म्हणजे देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर असायचं ते. तर त्याच्यात ते फोटो सिलेक्शन करायचे. त्याच्यात माझे 3-4दा फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्याच्यात पण. इंग्लिशमध्ये मॅगझिन असायचं ते. हां, हां. त्याच्यात आलेले आहेत. आता एवढे फोटो काढले म्हणजे वारीचे फोटो, निसर्गाचे फोटो, सातपुड्याचे फोटो, फुलांचे, ढगांचे, विजांचे, असा एवढा सगळ्या फोटोंचा जो प्रवास आहे, तो कुठेतरी कॅप्चर करावा, एका ठिकाणी आणावा. त्यासाठी एक कॅलेंडरची जी संकल्पना आहे, ती कशी सुचली? मी माझ्या आजोबांच्या स्मृतीनिमित्त एक प्रतिष्ठान सुरू केलं, श्री रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठान. तर त्या माध्यमातून मी वेगवेगळे फोटोंच्या फोटो असलेले एक कॅलेंडर प्रकाशित केलं. ते नंदुरबार जिल्ह्यात आपण ते प्रत्येक ठिकाणी दिलं आहे. त्यातल्या त्यात समाजात म्हणा किंवा आणखीन काही महत्त्वाच्या प्रतिष्ठान किंवा ऑफिसेसमध्ये वगैरे असं ते दिलेलं असतं. त्याच्यात असं आहे की बुवा महाराष्ट्र दर्शनचं का कुठल्यातरी एक फोटोंचे ते महाराष्ट्रातले वेगवेगळे फोटो असलेलं किंवा काही कॅलेंडर असतात की बुवा निसर्ग सौंदर्य असलेले फोटो असतात. तर ते पाहून मला सुचलं होतं की बा नाही आपण आपल्या अ, जिल्ह्यातलं सौंदर्य हे आपण आपल्या लोकांना, आपल्या जिल्ह्यातल्याच लोकांना, काही लोकांना माहिती नाही. तर त्या कॅलेंडरवरनं पण बऱ्याच लोकांनी काही जसं आता तीनच माळचा एक फोटो होता. त्याच्यात तीनच माळ, तोरणमाळकडचं. तर ते लोकांनी विचारून की बा हे कुठं आहे, काय आहे? ते त्या ठिकाणी गेले होते. जसं वाल्हेरीचा एक होता. वाल्हेरीचा धबधबा, तो स्पॉट. तर ते लोकांनी विचारून तिथं गेलेत. ते एक थोडंसं हे झालं की नाही बुवा आपण कुठेतरी एक चांगलं हे केलं. त्याचं एक समाधान आपल्याला. आणि आता हा सगळा मोठा एवढा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये अनेक पारितोषिक तर स्पर्धांमध्ये मिळालेले आहेत. त्याचबरोबर शॉर्ट फिल्मला पारितोषिक मिळालेलं आहे. जिथं हात टाकला त्या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे. अजून कुठले पारितोषिक मिळाले? पारितोषिकांमध्ये मी आपल्याला मगाशी सांगितलं की ह्याच्या धुळ्याला, जळगाव, त्यानंतर भुसावळला जे एक म्हणजे फार वर्ष झाले त्याच्यात त्याच्यात एक प्रतिबिंब बैलगाडीचे प्रतिबिंब असलेला फोटो होता. तर त्या फोटोला ते पारितोषिक मिळालं होतं. तो फोटो भरपूर म्हणजे आजही तो आहे मी माझ्या ह्याच्यात ठेवलेला आहे. असे वेगवेगळ्या फोटोंना वेगवेगळ्या विषयांवर पारितोषिक मिळालेले आहेत. मग नाशिकला असेल, नाशिकला महापूर संदर्भात ते एकदा अ, शासनाने माहिती विभागाने प्रदर्शन भरवलं होतं, स्पर्धा भरवली होती. त्याच्यातही पारितोषिक मिळालं होतं. पर्यटन विभाग असेल, अ, खाजगी काही संस्थांच्या माध्यमातून अमरावती, अकोला, अ, नागपूर, चंद्रपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते पारितोषिक मिळालेत मुंबईला वगैरे. आणि पारितोषिक मिळाला, एवढा सगळा अनुभव झाला. परीक्षक म्हणून कुठे काही काम केलंय का? परीक्षक म्हणून तर मी स्थानिक लेव्हलला जसं यूथ फेस्टिव्हल असेल किंवा काही छोट्या-मोठ्या शाळांच्या काही स्पर्धा असतात कॉलेजच्या वगैरे, तर त्याच्यात परीक्षण केलेलं आहे. म्हणजे हा परीक्षणाचा कसा अनुभव आहे, की परीक्षणाचं कसं एवढ्या वर्ष आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलो. कशा पद्धतीने अ, परीक्षण केलं जातं बुवा, ते थोडंफार मला हे झालंय. ठीक आहे, आपल्याला कुठल्या एखाद्या स्पर्धेत आपल्याला पारितोषिक मिळालं नाही, तर थोडंसं कुठेतरी वाटतं, "अरे यार, आपल्याला नाही मिळालं" वगैरे. पण ते परीक्षकाची पण फार मोठी हे असते. त्याच्यावरनं ते लक्षात आलं, की बुवा परीक्षक पण किती अ, फारच कसोटी असते त्यांची, की कशा पद्धतीने किंवा कुठल्या याला हे द्यायचं, पारितोषिक द्यायचं. ते पण एक असतं. याच्यापुढे काही ठरवलंय का, की आपल्याला आता हे करायचंय म्हणजे फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा आतापर्यंत जे मला मिळालं नाही, ते पुढे मला काहीतरी करायचंय. असं काही ध्येय ठरवलंय का? हां, जे काही आता नंदुरबारमध्ये आपण केलंय, आणखीन काही राहिलं असेल, जसं वारीचे अजून काही भाग राहिलेत, पूर्ण करायचे बाकी, ती वारी पूर्ण करणार आहे. आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जे काही फोटोग्राफीसाठी जाता येईल, जसं वाईल्ड लाईफसाठी काही आहे, ते आहे इच्छा. आत्तापर्यंत तर नाही हे करू शकलो, पण पुढं आहे त्याची इच्छा. वाईल्ड लाईफसाठी असं वेगवेगळ्या ठिकाणी माझा फोटोग्राफीसाठी तो छंद कायमस्वरूपी तो सुरूच राहील. नक्की, नक्की. म्हणजे हा 10वी-12वी पासून सुरू झालेला प्रवास आजतागायत चालू आहे. याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या तरीसुद्धा त्या सगळ्या अडचणीवर मात करून अनेक अनेक
स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवून सुद्धा माणूस जमिनीवर कसा राहू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नितीन पाटील आहेत. तुम्ही या आमच्या बोल एम एच चॅनलला आलात, पॉडकास्टसाठी तुमचा वेळ दिला आणि खरोखरच फोटोग्राफी उलगडून सांगितली, त्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार. धन्यवाद. मी आपल्या बोल एम एच टीमचं, संपूर्ण टीमचं मी आभारी आहे. धन्यवाद करतो आपल्याला. पडद्यामागच्या असलेल्या व्यक्तीला पडद्यासमोर आणलं त्याबद्दल आपल्या मनापासून संपूर्ण टीमचे आभारी. धन्यवाद.